प्रकाश पाटील आणि अजय पांडुरंग घरत नौकाचे डॉक्टर आहेत. चला मॅच सुरू करा. यस, नौकाचे डॉक्टर आहेत, कोण नौकांचा इंजिनियर आहे. नौकार एवढी मोठी आहे, नौकार एवढीकडनं मारा करतोय गोलंदाज अरबाज शेख. आपण बघतोय सरळ जातोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, स्ट्रायकर एंडला उभा आहे. फलंदाज निलेश गोसावी आणि सिद्धेश भास्कर ही जोडी मैदानावरती. सिद्धेश भास्कर आणि निलेश गोसावी, निलेश गोसावी आणि सिद्धेश भास्कर. आपण बघतोय मागचा सामना अगदी सगळ्यांची मला जिंकली त्या सामन्यानं. हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय, शॉट पाहिलेला माझ्या समवेत बसले कौस्तुभ पाटील या ठिकाणी आपण बघतोय बसलेत माझ्या समवेत आमचे स्कोरर मित्र कांचन पालकर, आमचे समालोचक या परिसरातला दिग्गज समालोचक रोशन सप्पाळ, त्यानंतर नौके समालोचक जयेश खरात आणि याच्या अगोदर टीकेमाळी संतोष चौधरी माझ्या समोर होते प्रवीण दुगाडे. गोलंदाज पुन्हा एकदा अरबाज शेख. हा चेंडू सन्मान दिला अरबाज शेखला, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पेटचे स्पॉन्सर गणेश जोशी या ठिकाणी बसलेत. आपण बघताय स्पॉन्सर नक्कीच गणेश जोशी आमचे मित्र आहेत, चांगले एक खेळाडू. जयेश खरत माझ्या समोर जोडले गेले. गोलंदाज तयार. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गरंगळत चेंडू सरळ चालला लॉंग ऑफच्या डिझन मध्ये. एक धाव तो चेंडूवरती मिळते आणि या चेंडूवरती धावा मिळतात त्या एकच एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये बदल होतोय. धावा होत आहेत त्या 2 धावा धावफलकावरती लागतात. 4 फटकांचा सामना त्यांचा 20 मिनिटाचा वेळ आहे, त्याची कृपया थोडीशी खबरदारी घेण्याची विनंती करा आपण खेळाडूंना. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. गोलंदाज अरबाज शेख तयार. अरबाज शेख हा चेंडू चांगला फटका गरंगळत चाललाय मिड विकेटच्या दिशेनं, सिली मिडवच्या दिशेनं चाललाय मिड विकेटला. एक धाव या चेंडूवरती मिळते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय. 2 धावांच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावा होत आहेत त्या आतापर्यंत 4 धावा. आतमध्ये शांतता मैदानामध्ये आहे, थोडस त्याला बाहेर काढा, कारण त्याच्यामुळे कदाचित चेंडू बिंडू आणला गेला तर चौकार वगैरे अडू शकतो. हा चेंडू यावेळेस मात्र आपण बघतो 2-2-3-3 क्षेत्ररक्षक पॉईंटच्या डोक्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतं पेट संघाचं. पेट संघाची फलंदाजी जेवढी चांगली आहे ना तेवढे क्षेत्ररक्षण चांगलं आपण बघितलं नाही मागच्या सामन्यामध्ये. अगदी सोपे जे सोडले मागच्या सामन्यात आरसीसी पेट संघानं 86 धावांचा पाठलाग करताना सोपे जे त्यांच्याकडे सुटले. जर धावा कमी असतात गणेश जोशी बसले काहीतरी विचारतात सांगतात, पण अशा चुका कदाचित घातक ठरतात. एक चूक तिथे माफ करू शकते. सुदर्शन गायकरचा एक झेल घेण्याचा प्रयत्न करतात केंद्र संघाने केला असता, तो झेल गलीमध्ये गेला तो, तर त्या सामन्यामध्ये काहीतरी चित्र वेगळं असतं. ज्ञानेश्वर पाटील मोपाड्याचे आमचे ज्ञानेश्वर पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. मोपाड्याचे ज्ञानेश्वर पाटील या ठिकाणी उपस्थित, भूषण सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांना पण विनंती करूया की व्यासपीठावरती या. ज्ञानेश्वर पाटील आपण बघतोय, भूषण पाटील जशी जशी पोस्टल टीम जिंकली, जसे जसे होत गेले सगळे आता असते इकडे लगेच पहिलं षटक या ठिकाणी संपले अरबाज शेखचं. 7 धावा दिल्यात. नवीन गोलंदाज गोरख भास्कर तयार. गोरख भास्कर नवीन गोलंदाज. 20 मिनिटं वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. 20 मिनिटाच्या वरती वेळ कुणालाच दिला जाणार नाही, कुणालाच कुठल्याच टीमला. जरी प्रकाश पाटील यांनी दुसरी टीम त्यांचे नातेवाईक असले तर त्यांना सुद्धा नाही. तर प्रत्येकाला आम्ही कसरकन टीमला पण नाही सोडलं, कसरकन टीमला पण नाही सोडलं. हा त्याला आकडा
हा नक्कीच बॅटिंग गोलंदाज हा चेंडू हातभर आतमध्ये येतो हातभर टप्पापर्यंत असं वाटलं मला आठवण आली कांचन पालकर अजित आगरकरची गोलंदाजी अशीच होती. टप्पा पडला की चेंडू छप्पन कधी कधी बाहेर निघायचा कधी कधी आतमध्ये यायचा असा हा चेंडू टप्पा पडला आणि आतमध्ये आला. फलंदाजच्या चेंडूकडे बघत राहिले. सायकल एंडचे फलंदाज आपण बघतोय दिनेश गोसावी. हा चेंडू यावेळेस मात्र स्लोवर केला. चांगला चेंडू होता सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. चांगला टप्पा चांगली लाईन चांगली लेन या ठिकाणी पेक संघाची बघायला मिळते. पेक संघ धावा संघ आहे. पेक संघ ताकदवान संघ आहे. पेक संघाकडे चांगला खेळाडूचा भर आहे पण तेवढ्याच ताकदीचा संघ आहे तो भंगारपाडा. हा चेंडू यावेळेस मात्र नो बॉल मिळणार याच शंका नाही. पंचांनी या चेंडू नो बॉल घोषित केलाय. फ्री हिट फ्री हिट या चेंडूवरती मिळतात. नोबॉलच्या मदतीनं धावा मिळतात. त्या एकूण धावसंख्या होती एक संघाच्या बरोबर खेळताना भंगारपाडा संघाची 9 धावा. आपण विनंती करूया यानंतरचा होणारा सामना पोसरी आणि आजिवली दोन्ही टीम्स जबरदस्त सामना होणार आहे. आपण विनंती करूया दोन्ही संघाला की आपण कुठेही असाल तर तयार राहा. हा चेंडू यावेळेस मात्र अभिप्राय स्वतः गोलंदाज गोरक्षा येतोय पण झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय. गणेश जोशी टोपीला हात लावतात पण फ्रीड होता. जरी झेल पकडला असता तरी काही फरक पडला नसता मी तर म्हणेल. पण या चेंडूवरती धावा मिळतात त्या एक धाव एका धावेच्या बरोबरीनं 10 धावा धावफलकावरती येतात. 10 धावा धावफलकावरती येतात. तमाम प्रेक्षक आपण बघतो आज आणि उद्या तर खऱ्या अर्थानं इथं महाकुंभ भरेल. इथे उद्या महान मेळावा होणार. या ठिकाणी उद्या जागा राहणार नाही उभं राहायला. एवढं मोठं मैदान असून सुद्धा उद्या प्रेक्षकांची खचाखच भरलेलं मैदान आपण बघणार आहोत. हा चेंडू यावेळेस मात्र जातोय सरळ लांब बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज सामन्याचा हिरो तेजस जोशी यानं हा खेळ पकडला. बंटी जोशी याने सामना जिंकून दिला आणि खेळ पकडला तेजस जोशीनं. दुसरीचे बरेच या ठिकाणी पात्र घेतात. रवी पाटील बरेच त्या ठिकाणी दुसरीला सपोर्ट करण्यासाठी येतात. ते सगळ्यांचं आपण स्वागत करूया. चेतन गोसावी नवीन फलंदाज. दत्ता गायकर आपण बघतोय चतुर्थी संपलेली आहे. 10 नंतर धावफलकावरती धावा आहेत. 10 धावा धावफलकावरती येतात. गोलंदाज हा चेंडू यावेळेस मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि फलंदाज होता वाचले. नशिबाची साथ या ठिकाणी मिळते. धावफलकामध्ये 12 होते धावा होत आहेत. त्या 12 धावा दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे गोरख भास्करचा. गोरख भास्कर एक हातभर फलंदाज आहे. खारघर परिसराचा आपण विचार केला तर कपिल पारवे आणि गोरख भास्कर हे असे फलंदाज आहेत की सगळ्यात जास्त लांब षटकार ते मारतात. गोरख भास्कर आणि कपिल पारवे. रांजणपाड्याचा कपिल पारवे आणि गोरख भास्कर. पण इथे गोरख चांगली गोलंदाजी करतोय. गोरख चांगली कामगिरी करतोय. हा चेंडू गोरेंद्र चाललाय स्केअरलेट पंचांच्या दिशेने क्षेत्ररक्षक करतोय. चेंडू उचलतोय मिड विकेटचा. क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकतोय. चेंडू तोपर्यंत या चेंडूवरती धावा मिळतात फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेच्या बरोबरीने पहिली 2 षटकं संपली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 1-5-13 अशी स्थिती निर्माण झाली आहे. 6.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती आल्यात भंगारपाडा संघाच्या 1-13. पण अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. अजूनही येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडणार आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये काय बिघडणार आहे. ज्या संघाने 86 धावा केल्या त्या संघाच्या समोर किमान 4 षटकामध्ये 40 धावा तरी होणं गरजेचं आहे. अशा धावा येतील का 2 षटकांमध्ये 30-35 धावा करतील का हे फलंदाज हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती या परिसरामध्ये एक जबरदस्त समालोचक जयेश खराब. धन्यवाद अभिषेक सर. महाराष्ट्राच्या आरोग्य छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्ते खून भोवचक मैदानाकडे गोल्डन विकेट संघ कसं करायचं मारणे
दत्तदादा मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त या नाईट शोचे आयोजित सरपंच 2017 अतिशय अप्रतिम असं आयोजन आहे मित्रांनो. अद्याप 12 चेंडूचा खेळ संपतो आणि दाखलकर धावा लागतात 13. गोलंदाज निशांत शेख स्ट्राईकला खेळतोय सिद्धेश वासकर आणि नॉन स्ट्राईकला खेळतोय चेतन गोसावी. गोलंदाजी मार्कर गोलंदाज जिशांत शेख. अद्याप 12 चेंडूचा खेळ संपतो मित्रांनो आणि दाखलकर धावा लागतात 13. नवकारे एक करून गोलंदाज तयार. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे ब्लँक शॉट याला म्हटलं जातं. चेंडूचा आणि फळीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. चेंडू टप्पा खाल्यानंतर चेंडू उचलून घेतली होती. चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल ठरतो. जयेश आपण या ठिकाणी बघतोय पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून 600 जे प्रेक्षक आपले ते लाईव्ह बघतायत, लाईव्ह वॉचिंग करतायत हा सामना आणि त्याच्या अपडेटिंग करतायत ते संतोष भगत, नरेश भोईर, केतन बैरी. चेंडू विरकावून दिला होता योगाच्या दिशेनं चांगल्या प्रकारचे खेळ टिपतं न चुकता डोळे बघता माघारी परतावं लागतंय गोलंदाज सिद्धेश याला. टेनिस क्रिकेट चॅम्पियन अक्षय भगत हे सुद्धा या ठिकाणी चांगलं योगदान देतात. ते सगळ्यांचं योगदान फार महत्वाचं आहे आणि या पनवेल टेनिसचे जे फाउंडर आहेत त्यांचे मित्र ते संदीप वासकर. गोलंदाज तयार. जिशांत अतिशय चांगली अप्रतिम गोलंदाजी करतोय. तांदूळ ठेवलाय गोलंदाज चेतन याला आणि माघारी परतावं लागलं गोलंदाज सिद्धेश याला. गोलंदाज तयार. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पंच आपल्याकडे येतात. दोन हात समांतर रेषेला आदर्श होतात आणि स्वर चेंडूचा मारा. स्वरच्या मधल्या कांबळकर धावं लागतात 14. पहिल्याच निर्धाव चेंडू होता. निर्धावनंतर एक विकेटचं पतन झालं होतं सिद्धेशाच्या रूपात. कव्हरला चेंडू कटवलेला होता आणि विकेटचं पतन झालं होतं. आता मात्र जोरदार चेंडू जातो काटेचा सहारे लॉंगऑफच्या दिशेनं. एक धाव पुढे गेली आणि एकच्या बदल्या दाखलकर धावा लागतात 15. अजूनही तिसऱ्या षटक कार्यरत आहे. दाखलकर धावा लागतात. दुसरी संघाचा कर्णधार आणि आधुनिक संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असणार आहे की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समाजाच्या कक्षामधून असं नसतं व्हायचं. पुन्हा एकदा सर मी म्हटलं होतं की अभिषेक सर कुठेतरी स्तुती केली होती गोलंदाजाची जिशांत याची. कारण पहिले 2 चेंडू पिच्छून मारा केला होता. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला सिद्धेशाच्या स्वरूपात आणि बॅक टू बॅक 2 चेंडू स्वय टाकलेत गोलंदाज जिशांत शेख यानं. पुन्हा एकदा चेंडू बघा कार्पेटचा आजच्या सहारे स्वतःच्या गोलंदाजाने चेंडू टॅप करतो आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्ट्राईकला खेळतोय आतिश बंबरे. नॉन स्ट्राईकला आहे चेतन गोसावी. पुन्हा एकदा चेंडू देतो हवेत. चेंडू देतो लोकांच्या दिशेनं. बरेचसे काळ चेंडू हवेत होता आणि 2 धावांच्या बदले दाखलकर धावा लागतात. हॅलो 8 शेवटची पुकार दुसरी संघाचे कर्णधार आणि अजूनही संघाचे कर्णधार 2 मिनिटाच्या आतमध्ये आले नाही तर 3 ओव्हरचा सामना होईल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची. दोन्ही टीमच्या संघटनाला आमच्या आयोजकांच्या वतीने सूचना आहे आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये तर टॉस करण्यासाठी आला नाही तर 3 षटकांचा सामना होईल.
आता निर्धावच्या तिथे सांगता जाईल त्यांचं पाहिलं की अभिषेक सर फक्त आमचे अध्यक्ष साहेब जे आहेत पनवेल टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आपले रायगड क्रिकेट समालोचनचे अध्यक्ष आहेत संदीप पाटील. मागच्या सामन्यामध्ये आपण समालोचन केलं त्याबद्दल कोणी आम्हाला म्हणजे कौतुकाचा वर्षाव त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला आलाय व्हॉट्सअपच्या माध्यमातून. त्यामध्ये संदीप पाटील इकडे संदीप पाटील यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. कारण ते प्रेसिडेंट आहेत आणि आपल्या सगळ्यांना उद्या ते या ठिकाणी बघायला मिळतील जे उद्या त्या सामन्यासाठी येणार आहेत. संदीप पाटील त्यांना आग्रहाचं निमंत्रण अनिल पाटील जे सरपंच त्यांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आणि ते नक्कीच उद्या मुरबीची टीम असल्यामुळे संदीप पाटील नक्की येणार. मयूर पाटील आले बघा असा जे एकदा आवाज झाला की लगेच येतात खेळाडू आणि वेळ पाहिजे वेळ. आणि आपण अजूनही सगळ्यांना पण विनंती करूया की आपण पण लगेच या त्याच्यामुळे तुम्हाला फुकट पेनल्टी मिळेल. आता अपोजिट टीमचा संघनायक आलेला आहे. वैयक्तिक चौथ्या षटक गोलंदाज नरेश कोळी तो फ्लॉवरचं षटक पडलं जातं. शेवटचं षटक जो हाणामारीचं षटक आहे 6 चेंडूचा खेळ अद्याप बाकी राहिलेला आहे. किती धावांचा मोठा भंगारपाडा संघ नाणेफेकीचा टोल लागला होता. भंगारपाडा संघातून प्रथमच फलंदाजीचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केला होता तो म्हणजे पेट संघाला. अद्याप 18 चेंडूचा खेळ संपतो आणि दासलकर धावा लागतात 18. गोलंदाज तयार जोरदार मारण्याचा प्रयत्न गोलंदाज बाद होतो. या ग्राउंडचे जे मालक आहेत आमचे रमेश पाटील साहेब त्यांच्या सुवास टॉस केला तर विनामूल्य ग्राउंड आहे बघा. आणि पाटील साहेब या ठिकाणी टॉस करतात. मयूर पाटील सुदर्शन गायकवाड बघितलं ना की मला असं वाटतं कुठं फॉरवर्डला आलाय की काय. नक्की सुदर्शन आधीच आहे ना कारण एकदम स्टायलिश फलंदाज आहे आणि फलंदाजी जे बघितलं फलंदाजी अगदीच खतरनाक फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये आपण बघितली. अतिशय चांगल्या प्रकारचे षटक टाकतो गोलंदाज नरेश कोळी. दोनच गोलंदाज होता. पहिल्या चेंडू टप्प्यासारखं चेंडू उचलून घेतली होती आणि विकेटचं पतन झालं होतं. गोलंदाज बाद झाला होता चेतन गोसावी. नौका आलेला गोलंदाज प्रीतम पुण्याच्या चेंडूवर तयार केला. चेंडू आता मिळाच्या दिशेनं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता आणि जर डायरेक्ट थ्रो झाला असता तर क्वचित गावची स्वरूपात पकडला गेला असता प्रीतम. परंतु चिताऱ्याच्या पहिले चांगलं वेळोमिटीमध्ये विकेट बनवावी लागेल. दोन्ही फलंदाज चिताऱ्या टप्प्याने धावतात आणि 2च्या बद्दल दासरकर धावावे लागतात 20. अजूनही चौथं षटक कार्यरत आहे मित्रांनो. स्लॉगरचं षटक याला म्हटलं जातं. शेवटचं षटक ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. हाणामारी करावी लागेल. फलंदाज आतिश गमळे आणि प्रीतम गमळे याला पुन्हा एकदा चेंडू टॅप केलं. चेंडूचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक धावसाठी पुढे गेले. दुसऱ्या धावसाठी सरसावले. पुन्हा एकदा 2 धावा धाव लागतात. समीकरण पद्धतोय अद्याप चौथं षटक काढत असताना 22 धावा धावफलकावर लागल्यात. मागे साथी समालोचक ऍडव्होकेट अभिषेक पाटील सर इथे उपस्थित आहेत. माझ्या साथीला आहेत आणि तसेच टिके माळी संतोष चौधरी आणि माझे साथी स्कोरर कांचन पालकर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा लोअर फुलटा पुढे चेंडू होता. चेंडू चकमा देऊन जातोय. पंचांकडे अपील मागितली होती परंतु पूर्णपणे पाणी फेरलंय. पंच अपील फेटाळून लावतात आणि निर्धाव चेंडू सांगत आहेत. नक्कीच आपल्यासाठी समालोचक प्रेम उघाडे आहेत. ऋषीजी सापका सुद्धा आहेत. गोलंदाज नरेश कोळी तयार. चेंडू टॅप केलाय आणि चेंडू जातो बॉलच्या दिशेनं. एक डाव मिळतो. अप्रतिम अशी गोलंदाजी करतो गोलंदाज नरेश कोळी पेट संघाकडून. मी म्हटलं होतं की हा जो स्वागत षटक आहे कमीत कमी 6 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा येणं गरजेचे होते. परंतु अद्याप फक्त एक गडी बाद करून 5 धावा खर्च केल्या गोलंदाज नरेश कोळी यानं. जयेश थोड्याच वेळात दत्ता गायकर यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होणार आहे. पण वाढदिवस ते साजरा करून आले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू ब्लॅक शॉट भेटलं जातं.
झाले. पहिले इनिंगचा खेळ शकतो, पहिले सूत्राचा खेळ शकतो आणि धावपळकर धावा लागतात. 23 येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी एक संघाला 24 धावांची गरज. माझे साधे समालोचक ऍडव्होकेट अभिषेक पाटील साहेबांकडे बोलतो. पुढचं धावतं वरून आपल्याला ऐकवणार माझ्याबरोबर आमंत्रित करतो अभिषेक पाटील यांना. धन्यवाद. डोंगरपाडा संघाला आमची विनंती की आपण आपलं क्षेत्रफळ लगेच सजवा. एक जबरदस्त अशी ही स्पर्धा आपण बघताय. या स्पर्धेमध्ये कसरखंड सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ आयोजित सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून सरपंच जे आहेत आमचे अनिल पाटील त्यांच्या नावानं ही आयोजित केलेली टुर्नामेंट आपण बघतोय. एक जबरदस्त टुर्नामेंट आहे आणि अनिल पाटील साहेब या तुमच्या टुर्नामेंटचं एवढं म्हणजे गाजा होतोय की लोकांची पुढे एवढी चांगलं क्रिएटिव्ह आहे, एवढं चांगलं मैदान आहे आणि मला म्हणजे दत्ता गायकर काल बोललो होतं की कसं आयोजन आहे. तर बाकीचे प्रेक्षक सांगतायत की हे तुमचं पहिलं आयोजन असेल, तुम्हाला अनुभव आहे आणि मागचा अनुभव सगळ्यांनाच आहे. पण ह्या ज्या मॅचेस आपण बघतोय एक जबरदस्त असं आयोजन या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा तुम्ही उत्तरोत्तर प्रगती कराल अशी आमच्या शुभेच्छा तुम्हाला असतील. पण पुढच्या वर्षी जरा टाइम बघून मॅचेस आपण घेतल्या पाहिजेत. कारण अशा म्हणजे मॅचेस आपल्या बरोबर होत्या पण आचारसंहिता अचानक जाहीर झाली. आचारसंहिता 2 दिवसापूर्वी जाहीर झाली आणि पण अतिशय शिस्तबद्ध असं आयोजन त्या ठिकाणी केलं गेलं. त्याचं सगळं श्रेय माझ्या मते तरी मोठे अनिल पाटील आणि टीम्स गोळा करण्याचे सहकारी आहेत ते आमचे राजू तांडेल आणि दत्ता गायकर आणि त्यांच्या सगळ्या टीम्स राहतात. पण सगळ्या टीम्स त्यांनी या ठिकाणी पाचारण केल्या. राजू तांडेल यांची मेहनत आणि दत्ता गायकर यांचे सहकार्य सगळ्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त टुर्नामेंट या ठिकाणी बघायला मिळते आणि तुम्ही जेवढं चांगला टीम्स आमंत्रित करता तेवढा चांगला खेळ बघायला मिळतो. मागचा सामनाही चांगला बघायला मिळाला. यानंतरचा सामना सुद्धा चांगला होईल आणि हाही सामना चांगला होईल अशी आपण अपेक्षा करूया. नक्कीच दत्ता गायकर अनाऊन्स करताय 2 लाख पुढच्या वर्षी. पण बघूया कारण तुम्ही किती प्राइस होते याला महत्व नाही, तुम्ही टुर्नामेंट कशी आयोजित करता याला फार महत्व आहे. नक्कीच सगळ्यांनी सहकार्य करा. आम्ही माझे सांगतो 2 का 3 लाख ठेवू पण सगळ्यांनी सहकार्य करा. येणारे 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. सहकार्य तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्ही फार चांगलं काम करताय. तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे तुमचा जो रिस्पेक्ट देण्याचा प्रकार आहे अनिल पाटील साहेब तो सगळ्यांना भावून देतो. म्हणजे तुम्ही सरपंच असून सुद्धा लहान लहान व्यक्तीला तुम्ही सहकार्य करता म्हणजे रिस्पेक्ट देता हे फार महत्वाचं आहे. आपण बघतोय रामचंद्र जुनगरे त्यानंतर रेवनाथ पाटील, प्रकाश पाटील, राजू तांडेल, राजेश पाटील, दत्ता गायकर, संतोष पाटील, चंद्रकांत पाटील आणि सुनील पाटील सगळे जे कोण राहिले असेल चुकून ते सगळे त्या सगळ्यांचा आपण किरण पाटील, भगवान पाटील, धनंजय पाटील नक्कीच आणि सगळी कमिटी सगळ्यांची नाव आता आपण उद्या घेऊ. म्हणजे आपल्याकडे अजून बराच वेळ तर या सामना लवकर होणं गरजेचं आहे. 24 चेंडू 24 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना. आरसीसी पेठ जो खारगार परिसरामधला एक दादा संघ आहे जो आरसीसी पेठ संघ फार मोठा आहे. या धावा त्याला कुठेपर्यंत वाटतील पण बंगालबाळा संघाची गोलंदाजी धार कायम आहे. ते कशी कामगिरी करतात ते पाहणं फार गरजेचं आहे. हा पहिला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. पहिला चेंडू पहिला धक्का मिळतोय तो आरसीसी पेठ संघाला. नक्कीच पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट या ठिकाणी बघायला मिळते. पहिला हादरा मिळतोय आणि बरेच जण लाईव्ह या सामन्यात आनंद घेतात. आतापर्यंत 600 ते 700 आमचे प्रेक्षकगण जो लाईव्हचा आनंद घेतात ते सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना त्या ठिकाणी खरं आपण सामने चांगले होतील अशा शुभेच्छा देतो. सामने ज्यावेळेस चांगले होतात त्यावेळेस तुमचे फॉलोअर्स वाढतात आणि खरं आपण मागच्या सामन्यापासून एवढ्या कमेंट आल्यात व्हॉट्सअपवरती माझ्या एवढ्या कमेंट येतात की आमचे अध्यक्ष संदीप पाटील ते तर आतापर्यंत मॅच बघतायत आणि अनिल पाटील यांनी मला पहिल्या दिवसापासून सांगितलं की अध्यक्षांनी बोलवा. पण 13 तारखेला ते येणार होते पण 16 तारखेला पूर्वी टीम खेळणार आहे त्यामुळे ते उद्या येणार आहेत. संदीप पाटील गोलंदाज तयार पुन्हा एकदा आपण बघतोय सिद्धेश भास्कर
हा चेंडू यावेळेस मात्र गलीमध्ये आपण बघतोय एक जबरदस्त गोलंदाजी. जेव्हा जेव्हा धावा कमी असतात जयेश घरात त्या वेळेस सामने चांगले होतात. तो सामना तुम्हाला आठवत असेल त्या सामन्यामध्ये फक्त 105 धावा केल्या पाकिस्ताननं. 105 धावा करायच्या असताना ऑस्ट्रेलिया संघाला वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये त्या धावा सुद्धा कटल्या होत्या. ज्या ज्या वेळेस धावा कमी असतात त्या त्यावेळेस टेन्शन जास्त असतं आणि प्रेक्षक विचार करतात की हाच का तो पेट संघ. त्या पेट संघाने पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये 86 धावा केल्या. पण आता 24 धावा करताना पेट संघाला विचार करण्यास भाग पाडलं गोलंदाजांनी भंगारपाडा संघाच्या. धावफलकावरती धावा एक आश्वासक सुरुवात होतीये. अगदी विचार करण्यास भाग पाडलं जातंय. 1-1 अशी नाजूक अवस्था निर्माण होतीये ती आरसीसी पेट संघाची. हा चेंडू गलीमध्ये जातोय. चित्रक्षण चांगलं आहे. ते अगोदर सांगितलं होतं भंगारपणा हा जो संघ आहे ना अगदी चिकट आहे, अगदी चिवट आहे, अगदी ताकदवान संघ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्यामध्ये नेण्याची क्षमता आहे ती भंगारपणा संघामध्ये. या चेंडूवरती मात्र एक धाव मिळतीये. 24 धावांचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या होती ती 2. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. हा चेंडू गावामध्ये गेलाय षटकार. नक्कीच पनवेल टेनिस क्रिकेटच्या फाउंडर संदीप वास्कर त्यांच्या सगळ्या टीम्सचे मी अभिनंदन करतो. एवढी क्लिअरिटी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही बघतोय. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मी. जी तुमची मंडळी आहे त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. हा चेंडू यावर होता चांगला फटका गली आणि पॉईंटच्या बद्दल मारण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव त्या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकामध्ये वाढ होतीये. धावा होत आहे धाव फलकावरती 9 धावा. अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 15 धावांची. यानंतरचा होणारा सामना आपण बघणार आहोत. एक जबरदस्त लढत बघायला मिळणार अजिवली आणि पोसरी या 2 संघादरम्यान. अजिवली आणि पोसरी टीम मध्ये टॉस जिंकलाय पण अजिवली संघाने जी काल मागच्या सामन्याची खेळी केली ना जबरदस्त. कांचन पालकर आमचे साथी स्कोर आपण बघतोय त्या ठिकाणी चांगलं स्कोररचं काम करतात ते कांचन पालकर फ्रॉम केवाले. आमचे सुजित खराब आणि आमच्या क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये आमचे गुरु नक्कीच दत्ता गायकर यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. दत्ता गायकर तुम जो हजारो साल के दिन हो 50,000. नक्कीच वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देऊया. 18 चेंडू टाइमपास करू नका. भंगारपाडा संघाला आपण विनंती टाळी पाहिजे. फर्स्ट येस घेऊन जा. फर्स्ट केक उडी आणला. केक हा चतुर्गे हा उडी आणला. अकरा चेंडू आणि 15 धावांची गरज आपण बघतो या सामन्यामध्ये. जबरदस्त लढत आहे आणि यानंतर एक चांगली लढत होणार. चांगल्या लढतीसाठी आपण चांगले समालोचक या ठिकाणी पाहणार आहोत. आमचे महागुरु क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये जे आम्ही बोलतोय आणि खऱ्या अर्थानं ज्यांना बघून आम्ही शिकलो ते आमचे संतोष चौधरी आणि टी.के. माळी आणि माझे सहकारी प्रवीण दुगाडे त्यानंतर रोशन सप्पाळ हे सुद्धा या ठिकाणी समालोचन करतात. स्कोरर आमचे कांचन पालकर. 15 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सामना सुरू करा. 18 चेंडू 15 धावांची गरज. 9 धावा झाल्यात पेट संघाच्या. 24 धावांचा पाठलाग करताना नक्कीच आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांना आयोजकांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. त्यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. पाहुणे केदार भगत पनवेल, सचिन कुलकर्णी पनवेल यांचे स्वागत ते व्यासपीठावरती आहे. मान्यवर
केदार भगत आणि सचिन कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरून असं रस्ता व्हायचं. 17 चेंडू 13 धावांची गरज आहे. सिली मिराजचा चेंडू ट्रॅव्हल करतो स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतो. चेंडू उचलतो फेकतो तोपर्यंत एकच धाव. 35 सुमार होते. दुसरी धाव घ्यायची की नाही घ्यायची या संदर्भामध्ये त्या एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. 24 धावांचा पाठलाग करताना RCC पेठ संघ पोहोचलाय. तो एक बारा अर्धी लढाई जिंकली गेली आहे. अजूनही अर्धी लढाई जिंकणं बाकी आहे. शेवटचे 16 चेंडू 12 धावांची गरज. हळूहळू पावडे आपले बरेच येतात. शेवटच्या क्षणापर्यंत येतात. गणेश जोशी बसलेत अगदी शांतपणे. सामना कसा स्वतः एक संघाला हा चेंडू यावेळी चांगला फटका. गाडी स्ट्रॉंग आपला क्षेत्ररक्षक येतो. चेंडू उचलून फेकतो तोपर्यंत 2 धावा मिळतात. छोटा पाठलाग करताना एकूण धावसंख्या होती ती 14. जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 धावांची. 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 15 चेंडू. हा चेंडू चांगला जरकट चेंडू लाईनचा चेंडू हलक्या हाताने एक संघाने ओळखलाय की सामना आपल्या आवाके. एक संघाने हे ओळखलंय की हा सामना आपल्या जवळ आहे. त्यामुळे रिस्क नक्कीच. आमचे रामचंद्र झुंगरे मला सांगतायत की मुंबई अजिंक्य रहाणे बाईच्या रूपात अजिंक्य रहाणे रोहित शर्मा नसताना सुद्धा केदार जाधव म्हणजे भगरदार खेळी केली. 76 चेंडूत 120 धावांची बरदार खेळी केली आणि तो सामना खऱ्या अर्थानं भारतीय संघाला जिंकून देण्यामध्ये योगदान दिलं. हा चेंडू चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने येतो. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडूवरती धाव मिळते ती एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्यावरती धावा होत आहेत त्या 18. येणारे 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. पाहुणे आमचे केदार भगत आणि सचिन कुलकर्णी यांचं स्वागत करते प्रशांत पाटील. प्रशांत पाटील यांना विनंती करूया की आपण केदार भगत आहेत आणि पूर्ण खेळात भारतीय संघाचा केदार जाधव. ओंकार पाटील राष्ट्राचे सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. ओंकार पाटील मुरबीचा उद्या आपण या ठिकाणी त्याला बघणार. ओंकार पाटील एक जबरदस्त फलंदाज. त्यांची फलंदाजी उद्या दिघोडे संघाच्या बरोबर खेळताना आपल्याला बघायला मिळणार. एका बाजूला ओंकार पाटील दुसऱ्या बाजूला मोठ्या अर्थात विश्वजित आणि अभिजित. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. शेवटचे 12 चेंडू 6 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी येतो तो गोलंदाज अतिश दमडे. वेळ जास्त होतो पंचम 12:30 वाजायला 20 मिनिटं बाकी आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळेस पण थोडीशी उसळी दिली. फलंदाजाने ओळखलाय की हा सामना आपल्या म्हणजे आवाक्यामध्ये सामना आपल्या जवळ आहे. शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची गरज आहे. रामचंद्र झुंगरे सुद्धा मला सगळं सहकार्य करतात. प्रत्येक चेंडूवरती किती धावा पाहिजे किती चेंडू बाकी आहेत आणि त्यांचे आपण धन्यवाद दिला पाहिजे. त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. कांचन पालकर एका बाजूला रामचंद्र झुंगरे त्या ठिकाणी माहिती पुरवतात. शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आणि पेट संघाला गरज आहे 5 धावांची. 11 चेंडू 5 धावा. जबरदस्त लढत बघायला मिळते. तमाम प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. हा चेंडू शॉर्ट फाईन लेगला आणि फलंदाज विवेक जोशी तेज जोशी. हॅलो डीजे बंद करा. डीजे बंद. 12 वाजले ना. 10 चेंडू आणि 5 धावांची गरज आपण बघतोय. सामना डीजेवाला पण खूप झाला असेल. बरं झालं बाबा. कारण रोज ते पण कंटाळतात वाजून पण डीजेला मानलं पाहिजे. त्यांच्या ऑपरेटरला मानलं पाहिजे. आमचा आवाज गेली 3 रात्र आजची 3री रात्र आहे. कुठेही आमचा आवाज अजिबात खरखरणार नाही. तर उद्या परत आम्हाला कामोट्याला मॅचला जायचं आहे. सकाळी 8 वाजता मॅच सुरू होणार आहे. 12 चेंडू आणि 6 धावा पाहिजे होत्या. मला 10 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 5 धावांची गरज. एक जबरदस्त लढत आपण बघतोय.
डावपुरे हाताचा फलंदाज जिशांत शेख. संभाजी महाराज यांच्या ठिकाणी आपण होतो हरिभक्त परायण संभाजी महाराज. नक्कीच आणि या परिसरात वारकरी संप्रदायासाठी फार मोलाचं योगदान दिलं हरिभक्त परायण गोपाळ महाराज हे या ठिकाणी आले. कुठेतरी कीर्तन असेल म्हणून आज एवढं उशीर आले म्हणजे महाराज. नक्कीच धावपलकावर इथे धावा आहे त्या 4 धावांची अजूनही गरज आहे. 4 धावा जिंकण्यासाठी 1000. हा चेंडू मोठा फटका लांबच्या सीमा रेषे पलीकडे जातो आणि आज सामना जिंकलाय आरसीसी पेठ संघानं. विजयी संघाचा आपण अगदी सकाळी आज लवकर आला 6:30 वाजता त्याबद्दल भंगारमाळा संघाच्या मनापासून आभार आणि पुढच्या सामन्यासाठी आरसीसी पेठ संघाला शुभेच्छा. यानंतरचा होणारा सामना पोसरी आणि अजिवली पण या सामन्यासाठी मी आमंत्रित करतोय पीके माळी आणि संतोष चौधरी यांना. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच 5 धावा देण्यात दिल्या आणि 2 विकेट ज्याने मिळवले तो नरेश कोळी मॅन ऑफ द मॅच मी आमंत्रित करतो. आपण या स्ट्रॉंग ओव्हर मध्ये चांगली कामगिरी केली आणि हे पारितोषिक देतील आमचे हरिभक्त परायण संभाजी महाराज यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करावं. धन्यवाद. हॅलो